नमस्कार, मी श्री प्रमोदजी सस्ते. आपण पाहत आहात प्रगती चळवळ. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका गंभीर प्रश्नावर चर्चा करणार आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, पण प्रश्न असा आहे की सत्ता नेमकी कोणाच्या हातात आहे? पंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदामध्ये मराठा, ओबीसी, एससी, एसटी समाजातील नेते मोठ्या प्रमाणात दिसतात. आर्थिक निर्णय कोण घेतो? टेंडर कोणाला मिळतात? ते प्रकल्प कोणाच्या हातात जातात? हा प्रश्न विचारला की वेगळीच नावे समोर येतात. महाराष्ट्रात रस्ते विकासासाठी हजारो कोटींची कामे झाली. कंत्राटदार सांगतात सरकारी देयके अडकले आहेत. 77,000 कोटींची देयके अडकले असल्याची चर्चा आहे. त्याचा परिणाम काय? कर्जबाजारी कंत्राटदार, मजुरांचे थकीत वेतन आणि आर्थिक ताण. महाराष्ट्राने यापूर्वी आधीच शेतकरी आत्महत्यांचा काळ पाहिला आहे. आता जर कंत्राटदार आर्थिकदृष्ट्या कोसळले तर नवी ओळख मिळेल का? आत्महत्याग्रस्त राज्य, हा प्रश्न गंभीर आहे. राजकीय नेत्यांच्या जवळच्या आर्थिक लाभार्थी यादीत नेमकं कोण दिसतं? त्यागी, अग्रवाल. ही चर्चा जातीय नाही, ही आर्थिक संरचनेची चर्चा आहे. समाज अर्थकारणात का मागे? उपाय काय? की तात्काळ फेडणे, कंत्राटदार संरक्षण, सरकारी उद्योग मॉडेल, उद्योजकता. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्थानिक समाजाशी जोडली गेली पाहिजे. लोकशाही फक्त मतदानाने टिकत नाही, टिकते आर्थिक न्यायाने. महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रश्न हा आहे, राजकीय सत्ता लोकांच्या हातात आहे का, की आर्थिक सत्ता काही लोकांच्या हातात केंद्रित होत आहे? मत नक्की कळवा. श्री प्रमोदजी सस्ते @ प्रगती चळवळ. धन्यवाद.